आज सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत, कारण आजपासनं 2 जून पर्यंत मध्य रेल्वेवरती 62 तासांचा मेगा ब्लॉक आहे। 3 दिवसांमध्ये मध्य रेल्वेवरील 930 लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्यात। ठाण्यामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी ठाणे स्थानकामध्ये ब्लॉक घेण्यात आला, तर CSMT स्थानकातील 10 आणि 11 प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी ब्लॉक आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। दुसरीकडे लोकलवरील खोळंबा टाळण्यासाठी नागरिक खासगी वाहनांचा अधिक प्रवास करतात आणि त्यामुळे रस्ते मार्गावर सुद्धा आपल्याला वाहतूक कोंडी बघायला मिळते। आणि आता थेट जाऊया ठाण्यामध्ये। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, ठाण्यामध्ये सध्या काय स्थिती दिसते, काय चित्र दिसतंय? प्रवाशांचे हाल आपल्याला सर्वत्र बघायला मिळतात। बरोबर आहे गुरु, खरं तर हा सगळ्यात मोठा मेगा ब्लॉक आहे। 63 तासाचा मेगा ब्लॉक काल रात्री 12:30 वाजल्यापासून सुरू झाला। हा रविवारी दुपारपर्यंत सुरू असणार आहे। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकात आहे। ही दृश्य पाहू शकतो आपण ठाणे रेल्वे स्थानकातली। मोठ्या प्रमाणात इथे काम सुरू आहे। आपण पाहिलं तर काल रात्रीपर्यंत ट्रॅक आहे जो सरकवून त्याच्यावरतील केबल जी हेड केबल वायर असते ही देखील पूर्ववत करून आता तिथे एक मालगाडी आली आणि त्या मालगाडीच्या साह्याने फलाटाची रुंदी वाढवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। आपण पाहू शकतो तर एक बाउंड्री लाईन आखली आहे तिथपर्यंत, म्हणजे जवळजवळ 10 फुटाचा फलाट, हा फलाट क्रमांक 5 आहे जो वाढवण्यात येणार आहे 10 फुटाचा, आणि त्यासाठी बाउंड्री लाईन आखण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर भारतीय रेल्वेची म्हणजे मध्य रेल्वेची काम करण्याची जी पद्धत आहे या पद्धतीनुसार खरंतर आपण निष्कर्ष लावू शकतो की ही कशा प्रकारची पद्धत आहे। तर हे जे ब्लॉक बनवले आहे हे ब्लॉक या प्लॅटफॉर्मच्या लेवलला आणणार आहे आणि त्याच्यानंतर एक लेवल जी आहे ही करून हा प्लॅटफॉर्मची रुंदी आहे ही वाढवण्यात येणार आहे। आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकामध्ये वाढणारी गर्दी, त्याचबरोबर वाढणारी लोकसंख्या यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती आणि त्याचा परिणाम हा रेल्वे प्रवाशांवर होत होता, रेल्वेवर होत होता। आपण पाहू शकतो 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून मुंबईकडे जाणारी जी रेल्वे आहे ही रेल्वे देखील कचाकच भरलेली दिसत आहे। एकंदरीतच हे दृश्य पाहिलं तर आपण अंदाज लावू शकतो कशा प्रकारे या मेगा ब्लॉकचा फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना होताना आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर जरी मेगा ब्लॉक असला तरी उद्या शनिवार रविवार काही अंशात खासगी कंपन्या असतील, सरकारी कंपन्या असतील यांना सुट्ट्या असल्या कारणाने उद्या आणि परवा म्हणजे शनिवार रविवारी या मेगा ब्लॉकचा एवढा फटका पडलेला पाहायला मिळणार नाही। मात्र आज मोठ्या प्रमाणात हा फटका पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवासी देखील त्रस्त झालेले आपण पाहिले आहेत मगाचपासून। आता देखील रेल्वेला तेवढीच गर्दी देखील पाहायला मिळत आहे। काम हे मोठ्या जोमाने सुरू आहे। काल रात्री 12:30 वाजता सुरू झालेले हे काम आता सुरू आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे या कामांची पद्धत आहे मध्य रेल्वेच्या। हे 63 तासाचा हा मेगा ब्लॉक आहे जो यापूर्वी कधीही एवढा मोठा मेगा ब्लॉक घेण्यात आला नव्हता आतापर्यंत। आपण पाहिलं तर ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ची ही रुंदी वाढवण्याचं हे काम सुरू झालेलं पाहायला मिळत आहे गुरु। चेतन, जर का आपण ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला तर आता साधारणपणे ठाण्याला आल्यानंतर किती वेळ लागतोय लोकल मिळण्यासाठी, किती उशिराने लोकल सुरू आहेत, काय याबद्दलची अपडेट आहे? गुरु, सकाळी तर आपण पाहिलं तर 7 ते 9 मध्ये मध्य रेल्वे ही सुरळीत होती। ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ट्रेन या सुरू होत्या। 5 ते 10 मिनिटं उशिराने होत्या, मात्र त्या सुरळीत चालू होत्या। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने कामाला जोर धरला त्यानंतर फास्ट म्हणजे जलद गतीच्या ज्या रेल्वे होत्या त्या रेल्वे देखील स्लो ट्रॅकवरून चालवत असल्याने आता सध्या तरी 20 ते 25 मिनिटं उशिराने ठाण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत या जात आहेत। त्यामुळे 20 ते 25 मिनिटं उशिराने रेल्वे जात असल्याने त्याचा फटका आहे तो हा प्रवाशांना पडताना पाहायला मिळतं। आपण काही प्रवाशांची देखील बातचीत केली होती काही वेळापूर्वी। त्यांचं देखील म्हणणं आहे की ऐन पावसाळ्यापूर्वी हे काम घेण्यात आलंय। त्याचबरोबर शुक्रवार, शनिवार, रविवार असा 3 दिवसाचा हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। तर या मेगा ब्लॉकच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली पाहिजे होती अशी मागणी देखील काही रेल्वे प्रवाशांची आपल्याला बातचीत करताना पाहायला मिळाली। त्यामुळेच खरं तर हा जो मेगा ब्लॉक आहे हा जरी गर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, फलाटाची रुंदी वाढवणे हे जरी महत्त्वाचं असलं तरी याचा एक दुसरी बाजू अशी आहे की त्या प्रवाशांचा
त्या देखील विश्वासात घेतलं पाहिजे होतं. त्याप्रमाणे बरोबर आहे. आज त्याप्रमाणे working day आहे ऑप्शन आणि त्यामुळे आजच्या या मेगा ब्लॉकचा मुंबईकर प्रवाशांना, आसपासच्या सगळ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय. धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर ठाण्यावरची दृश्य आपण बघतोय. ठाण्यामध्ये आता जोरदार काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला लोकल सेवेवरती काहीसा अधिकचा परिणाम होताना बघायला मिळतोय. लोकल सध्या ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने येणाऱ्या त्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतात.